चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आज जर आपण पाहिलं असेल येणाऱ्या काही 15 दिवसापासून मागच्या आपण पाहिलं असेल रोज पोलीस भरतीबद्दल नवीन काहीतरी अपडेट येत राहते। कुठली तरी पोलीस भरती संदर्भात मीटिंग झालेली लक्षात येते डिपार्टमेंटची, त्यानंतर कुठेतरी रिक्त जागांचा मागवलेला अहवाल, त्यानंतर विविध मीडियाला दिलेले प्रमुख व्यक्तींनी जबाबदार व्यक्तींनी दिलेली या ठिकाणी रिक्त भरतीची माहिती, त्यानंतर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 100 दिवसाचा एक आखलेला आलेख आणि या आलेखानुसार प्रत्येक विभागामध्ये असणाऱ्या रिक्त जागांची त्यांनी भरती प्रक्रिया या ठिकाणी सुरू केली। भरती प्रक्रिया सुरू केली। सर्वात महत्त्वाची भरती म्हणजे गृह विभागामार्फत होणारी जी पोलीस भरती असते, या पोलीस भरतीमध्ये 12 ते 15,000 पदांची भरती होण्याची शक्यता आहे। अजूनही रिक्त पदं किती आहेत हे मात्र कळालेलं नाही। 2024 या वर्षामध्ये 2024 मध्ये झालेले जेवढे रिक्त पदं असतील एवढ्या रिक्त पदांसाठी भरती होणार आहे। या रिक्त पदामध्ये SRPF मध्ये जो शिपाई असेल, त्यानंतर चालक शिपाई असेल, त्यानंतर शिपाई असेल, बँड्समन शिपाई असेल, त्यानंतर रेल्वेचे जे काही रेल्वेचे जागा असतील, कारागृहाच्या जागा असतील, ह्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये रिक्त असणाऱ्या सर्व जागांची माहिती त्यांनी आता मागवलेली आहे। नुकतंच आज एक परिपत्रक आलं SRPFचं। बघा आपण जर पाहिलं काही दिवसा अगोदरची ही दिव्य मराठीची बातमी पहा, येत्या 2 महिन्यात होणार 10,000 जागावर पोलीस भरती, तरुणांना संधी। आता पहा 2 महिन्यामध्ये पोलीस भरती प्रक्रियेला या ठिकाणी प्रत्यक्ष सुरुवात होईल म्हणते। ही पाहिली असेल आपण सर्वांनी, ही बातमी नक्कीच पाहिली असेल। यावर्षी काय म्हणते, राज्यावर दरवर्षी सरासरी 10 ते 15% गुन्ह्यात वाढ होते। आपण जर पाहिलं असेल रोज मीडियावरती आपण ज्या बातम्या पाहतो, या बातम्यामध्ये असंख्य प्रकारच्या बातम्या ह्या गुन्ह्यावरती आहेत, असंख्य हिंसाचाराच्या आहेत, गुन्ह्याच्या आहेत। यामध्ये पोलिसाचं या ठिकाणी मनुष्यबळ आपल्याला कमी भेटतंय। याच्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर MSF असेल, त्यानंतर होमगार्ड यासारखे दलांचाही या ठिकाणी समावेश करून घेण्यात आलेला आहे। त्यांना त्या ठिकाणी नोकरीला या ठिकाणी त्या वेळेवर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त कमी पडेल त्या ठिकाणी सर्व या ठिकाणी MSF असेल, होमगार्ड या सर्वांना ड्युटी दिल्या जाते। पहा पण आपण जर पाहिलं आता आपल्या नाशिकला कुंभमेळा भरणार आहे काही दिवस, त्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला लागणार आहे। आणि या बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर काही दिवसापूर्वी एक बैठक झाली। या बैठकीमध्ये असणारे रिक्त पदं आणि असणाऱ्या रिक्त पदामुळे भेडसावणाऱ्या समस्या अशा वेगवेगळ्या या विषयावरती चर्चा झाली। पहा आज एक परिपत्रक आले। या परिपत्रकामध्ये काय पहा तर पोलीस भरती 2025 परिपत्रक कोणाचं आहे तर महाराष्ट्र शासनाचं अप्पर पोलीस महासंचालक राज्य राखीव पोलीस बल यांचे कार्यालय रारोपबल गट क्रमांक 8 कॅम्प परिसर गोरेगाव पूर्व मुंबई या ठिकाणाहून आहे। याच्यामध्ये विषय काय तर पोलीस भरती 2025 उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की माहे ऑगस्ट किंवा सप्टेंबर, जे आपण जर पाहिलं असेल हा फक्त SRPF साठी परिपत्रक आहे, शिपायासाठी नाही ना चालक, फक्त SRPF साठी परिपत्रक। SRPFच्या या ठिकाणी अप्पर पोलीस महासंचालयाचं पत्र आहे। त्यांनी काय केलं पहा, SRPF भरतीची या ठिकाणी माहिती दिली। शिपाई पद चालक असेल याची यामध्ये नाही। SRPFच्या संपूर्ण गटांना समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 पासून ते 19च्या सर्व गटाच्या समादेशकांना हे पत्र आहे। काय पहा ऑगस्ट किंवा सप्टेंबर म्हणजे ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या दरम्यान पोलीस भरती 2025 मध्ये राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपायांच्या रिक्त पदांकरिता भरती प्रस्तावित करण्यात आली आहे। सदर भरतीच्या पूर्वतयारीकरता काही बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे। या अनुषंगाने समादेशक यांना कळवण्यात येते की खालील बाबीची पूर्तता करावी। आस्थापनेवरील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सशस्त्र पोलीस हवालदार, सशस्त्र पोलीस नाईक व सशस्त्र पोलीस शिपाई यांची 1/1/2025 सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करून याबाबत पूर्तता अहवाल या कार्यालयात सादर करावा। 1/1/2025 पर्यंत ज्यांची सेवा ज्येष्ठता आहे ही त्यांनी त्यांच्या पोर्टलवरती वेबसाईटवरती सादर करण्यास सांगितलेले पहा। त्यानंतर काय म्हणते, आस्थापनेवरील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सशस्त्र पोलीस हवालदार, सशस्त्र पोलीस नाईक आणि पोलीस शिपाई यांचा मजूर हजर व रिक्त पदांबाबत
सद्यस्थितीदर्शक माहिती या कार्यालयात सादर करावी। म्हणजेच सध्या हजर असलेले, त्याच्यानंतर मंजूर असलेले आणि रिक्त पदांची भरती होत असताना बघा, आपण जर काय पाहिलं तर मंजूर पदं असतात म्हणजे कुठं लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अतिरिक्त लोकसंख्या वाढली, नवीन आयुक्तालय निर्माण झालं तर त्या ठिकाणी नवीन पदांना या ठिकाणी मंजुरी दिली जात असती। उदाहरणार्थ मागच्या वेळी झालेली मीरा भाईंदर आयुक्तालय असेल, पिंपरी चिंचवड आयुक्तालय असेल, हे नवीन आयुक्तालय झाले म्हणजे या ठिकाणी नवीन पदांना त्या ठिकाणी मंजुरी देण्यात आली। असेही मंजूर असणारे पद त्या ठिकाणी त्यांनी समाविष्ट करायचे आणि रिक्त पदांची माहिती कार्यालयात सादर करावी। 31/12/2025 पर्यंत आस्थापनेवरील नियत वयोमर्यादेनुसार सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अंमलदाराची यादी या कार्यालयात सादर करावी। तसेच पहा काय म्हणते, 31/12/2025 म्हणजे या येणाऱ्या वर्षामध्ये 2025 या संपूर्ण वर्षामध्ये जे पोलीस शिपाई असतील, अंमलदार, हे जे रिक्त पदं होणार आहेत, जे रिटायर होणार आहेत, त्यांची सुद्धा माहिती मागवलेली। कदाचित 24 आणि 25ची भरती ही दोघांची एकत्रित होऊ शकते। लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तर भरती होत नाही, मात्र येणाऱ्या ज्या गुन्हेगारीच्या समस्या आहेत यांना सोडवण्यासाठी पोलिसांचं पुरेसं मनुष्यबळ नसल्या कारणाने एखाद दिवस 2024 आणि 25 या दोन्ही वर्षामध्ये रिक्त होणाऱ्या जागा त्यांनी 25च्या पण त्या ठिकाणी मागवल्यात। एखाद दिवस दोन्हीची पण भरती एकत्र होऊ शकते। पहा तरी काय म्हणते, या कार्यालयात सादर करावी। तरी उपयुक्त माहिती मुद्द्यांची दिनांक 10/2/2025 सकाळी 11 वाजेपर्यंत, 10 तारखेला म्हणजे 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत सकाळी 11 वाजेपर्यंत या कार्यालयामध्ये त्यांनी वर या ईमेल ID वर सादर करण्यास सांगितलेली आहे। माननीय पोलीस उपमहानिरीक्षक मुख्य यांच्या मान्यतेने पहा, शेखर साखरे, कार्यालय अधीक्षक, अपर पोलीस महासंचालक, राज्य राखीव पोलीस बल, महाराष्ट्र राज्य, मुंबई पोलीस यांच्याकरिता प्रति कोणाकोणाला पहा, प्रति समादेशक राज्य राखीव पोलीस बल, त्याच्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल पुणे व नागपूर, ही SRPF साठी या ठिकाणी हे जे पत्र आहे हे राज्य राखीव पोलीस बलाचं आहे। याच्यामध्ये शिपाई पदासाठी नाही, मात्र राज्य राखीव पोलीस बलाची या ठिकाणी त्यांनी मागणी मागवली। म्हणजेच या ठिकाणी लवकरच काही दिवसामध्ये पोलिसांची या ठिकाणी आपल्याला परिपत्रक आज आपल्या हातामध्ये आले। या ऑफिशियल कार्यवाही पूर्ण चालू झालेली आहे। लवकरच जाहिरात पडू शकते, जाहिरात कोणत्याही क्षणी पडू शकते। आपण जर पाहिलं 2024 या वर्षाची जाहिरात जशी पडली, पावसाळा असतानाही त्यांनी भरती प्रक्रिया घेतली। म्हणजे कोणत्याही स्थितीमध्ये ज्यावेळेस जर त्यांना भरती घेण्याची आवश्यकता वाटेल त्यावेळेस त्याच महिन्यामध्ये पाऊस असो, ऊन वारा याचा काही फरक न पडता त्या काळामध्येच भरती होऊ शकते। किती वेळ मिळेल हे आपल्याला आज निश्चित सांगता येणार नाही, मात्र येणाऱ्या 6 महिन्याच्या अगोदर निश्चितच या ठिकाणी भरती होणार आहे। मग आपल्याला जर 6 महिन्यामध्ये भरती होणार असेल तर नक्कीच आपण पाहिलं असेल काहींना जवळजवळ आता या मुंबईचा निकाल लागला, मुंबई चालक, मुंबई शिपाई आणि त्यानंतर मुंबई कारागृह असेल, असा वेगवेगळा निकाल लागला आहे। त्या 2 दिवसापूर्वी आपण पाहिलं असेल जे मुलं 12 वर्षापासून संघर्ष करत होते त्या मुलांनाही या भरतीत यश आलं, मात्र काही मुलांना 12 महिन्यामध्ये यश आलं। म्हणजेच आपला संघर्ष, आपण जी मेहनत घेतोय या मेहनतीमध्ये महत्त्वाचं असतं ते म्हणजे सातत्य। आपण जर त्याच गोष्टीला सातत्य दिलं, त्याच्यामध्येच सातत्य दिलं तर आपल्याला नक्कीच यश मिळणार आहे। आता भरती 6 महिन्याच्या आत नक्कीच होणार आहे। या 6 महिन्यामध्ये जर आपल्याला भरती व्हायचं असेल, आपण 6 महिन्यात सुद्धा आपला अभ्यासक्रम या ठिकाणी पूर्ण होऊ शकतो। या ठिकाणी 6 महिन्यामध्येच आपला अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकतो। त्याच्यासाठी आपलं ऑनलाईन जर बॅच घ्यायची असेल तर VK क्लास नावाचं ॲप आहे। ऑफलाईन जर जॉईन व्हायचं असेल तर स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी येथे आपली निवासी बॅच आहे, अनिवासी बॅच आहे। निवासी बॅच जर पाहिली तिथंच त्या ठिकाणी 400 मीटरचा लाल मातीचा भव्य असा ट्रॅक आहे, जिथं हॉस्टेल आहे, त्याच पूर्ण कॅम्पसमध्ये सगळी व्यवस्था आहे। त्या ठिकाणी स्वतंत्र अभ्यासिकेवर ॲडमिशन घेणाऱ्या प्रत्येक मुलाला त्या ठिकाणी स्वतंत्र शीट दिलेली असणार आहे। अभ्यासिका ही 24 तास चालू असणार आहे। त्याच ठिकाणी तुमची मेसची व्यवस्था असणार आहे, त्याच ठिकाणी क्लास, त्याच ठिकाणी अभ्यासिका, त्याच ठिकाणी ग्राउंड, एकदम रफ आणि टफ त्या ठिकाणी ग्राउंड होईल। 1 टाईम नाश्ता, 2 टाईम जेवण आणि जवळपास 5 तास तासिका असतात। बाकी इतर तासिकेमध्ये पाठांतरांचा भाग असतो। आपण जो तास झाले त्याच्यामध्ये रिव्हिजनाचा भाग,
गणिताचा तास झाला, बुद्धिमत्तेचा तास झाला, त्याच्यामध्ये परत शिकवलेल्या भागावर रिव्हिजन घेतलं जातं. दर रविवारी कार्यशाळा घेतली जाते. आठवड्यामध्ये एक दिवस टॉपिक पेपर म्हणजे जो प्रकरण किंवा घटक शिकवला गेला त्या घटकावरती प्रत्येक घटकनिहाय टेस्ट घेतल्या जातात. आणि दर रविवारी किंवा शनिवारी डेमो टेस्ट म्हणजे ज्या धर्तीवरती पोलीस भरतीचा पेपर होतो त्या प्रकारे पोलीस भरतीचा पेपर. आणि दर 15 दिवसाला ग्राउंडची डेमो टेस्ट होत अशी. जशा प्रकारे तुमचं त्या ठिकाणी ग्राउंड पोलीस भरतीला गेल्यानंतर होत असतं त्याच प्रकारे ग्राउंड घेण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत असतो. उंची, वजन, 100 मीटर, 1600 मीटर, 800 मीटर गोळा हे सर्व इव्हेंट दर 15 दिवसाला घेतल्या जातात. त्याच्यामधून तुमची होणारी इम्प्रूव्हमेंट तुम्हाला दिसत राहील. आणि आपण जर आतापासून प्रवेश घेतला तर येणाऱ्या 6 महिन्यामध्ये नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल एवढी आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो आदरणीय कांगणे सरांच्या आदेशावरून. आणि थांबतो. धन्यवाद.